नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज तुमच्या लाडक्या भावाने तुमच्यासाठी आनंदाची बातमी दिली आहे। लाडक्या बहिणींसाठी वटपौर्णिमेचा बोनस आता जूनच्या हप्त्याबरोबर येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली आहे। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तारीख देखील शिंदे साहेबांनी जाहीर केली। शिंदे साहेब म्हणाले की लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता उद्याच मिळणार आहे। उद्या मी या 12 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणार आहे। उद्या फक्त या 12 जिल्ह्यांमधीलच लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता मिळेल। एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की आम्ही टप्प्याटप्प्यानं या जून महिन्याच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वाटप करणार आहोत। यामध्ये आम्ही उद्या फक्त या 12 जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे ट्रान्सफर करणार आहोत। त्यानंतर परवा 12 जिल्ह्यांमधील अशा प्रकारे आम्ही सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर टप्प्याटप्प्यानं पैसे सोडणार आहोत। तर नेमकं उद्या कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत, त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो परवा कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। केंद्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारला निधी मिळालेला आहे आणि आता तोच निधी राज्य सरकारकडून बँकांना ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। बँकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी निधी दिलेला आहे। त्यामुळेच या जून महिन्याच्या हप्ता वाटपाला आता सुरुवात करण्यात आली आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणींना वटपौर्णिमेचा बोनस देखील राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे। आदित्यताई तटकरे म्हणाले आहेत की आम्ही 2.5 कोटी महिलांपर्यंत हप्ता पोहोचवणार आहोत। 2.5 कोटी महिलांच्या खात्यावरती सरकारकडून पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत। जून महिन्याच्या हप्ता वाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी बँकांना चेकही दिला आहे। आजच आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलं आहे की आम्ही महिलांच्या खात्यावरती जून महिन्याच्या हप्ता वाटपाला सुरुवात केलेली आहे। सकाळीच एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबून हप्ता वाटपाला सुरुवात केल्याचं जाहीर केलं। त्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या मोबाईलवरती उद्या पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। ज्या 12 जिल्ह्यांची यादी शिंदे साहेबांनी आज सकाळी सांगितली आहे, त्या 12 जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यावरती 1500 रुपयाचा जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणींना वटपौर्णिमेचा बोनस देखील मिळणार आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये सोबतच आणखी 1500 रुपयाचा वटपौर्णिमेचा बोनस मिळून एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। पण लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका की तुमच्यासाठी आनंदाची बातमी तर आहेच, तितकीच महत्त्वाची बातमी देखील आहे। कारण जर तुमच्याकडे हे एक महत्त्वाचं कागदपत्र नसेल तर तुम्हाला या लाडकी बहीण योजनेमधील वटपौर्णिमेचा बोनस मिळणार नाही। म्हणजेच जर तुमच्याकडे हे एक कागदपत्र असेल तर तुम्हाला नक्कीच तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये मिळणार आहेत। लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यावरची जूनचा हप्ता तर जमा होईलच, पण जेव्हा तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी हे एक कागदपत्र जोडाल तेव्हाच तुम्हाला वटपौर्णिमेचा बोनस मिळणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो उद्या फक्त तुमच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होणार आहेत। जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर नेमकं कोणतं एक कागदपत्र जोडल्यानंतर तुम्हाला आणखी 1500चा म्हणजे वटपौर्णिमेचा बोनस मिळेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तसेच लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून आणखी 2 योजना सांगण्यात आलेल्या आहेत। त्या 2 योजनांसाठी तुमच्याकडे रेशन कार्ड असणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी आपण या योजनेची माहिती देखील या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याचबरोबर कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे उद्या जमा होणार आहेत हे देखील आपण पाहूया। लाडक्या बहिणींनो तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात ते करून दाखवतात। शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना वादा केला होता की माझ्या लाडक्या बहिणींनो तुमचा प्रत्येक सण हा आनंदातच गेला पाहिजे यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन। आणि म्हणूनच शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपयाची योजना म्हणजेच लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्याचबरोबर बहिणींच्या खात्यामध्ये सणाचे बोनस देखील देण्यास सुरुवात केली। आज सकाळी शिंदे साहेबांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की उद्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जूनचा हप्ता जमा झालाच पाहिजे। शिंदे साहेबांनी स्वतः अधिकाऱ्यांना 12 जिल्ह्यांची नावे सांगितली आहेत। 12 जिल्ह्यांची यादी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी अधिकाऱ्यांना दिली। तसेच बँकांना शिंदे साहेबांकडून सूचना देण्यात आल्या आहेत की उद्या सकाळपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे ट्रान्सफर व्हायला सुरुवात झालीच पाहिजे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या लाडकी बहीण योजनेच्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल
या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर नक्कीच तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. उद्या तुमच्या खात्यावरती 1500 रुपयाचा जूनचा हप्ता नक्कीच जमा होईल. तर चला पाहूया की कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती उद्या जून महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना उद्या या हप्त्याचा लाभ मिळणार आहे ते पाहूया. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयाचा जून महिन्याचा हप्ता उद्या जमा होणार आहे. शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावर जूनचा हप्ता उद्या सकाळपासून जमा होण्यास सुरुवात होईल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज लाडक्या बहिणींना उद्या येईल. रत्नागिरी जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना देखील जून महिन्याच्या हप्त्याचा लाभ उद्या मिळेल. नाशिकमधील लाडक्या बहिणींच्या खात्यावर डीबीटीच्या मार्फत 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवर येईल. सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये उद्या जमा होतील. सांगली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना उद्या 1500 रुपयाचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेल. कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती उद्या 1500 रुपये जमा होतील. हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर जून महिन्याचा हप्ता उद्या सकाळपासून जमा होण्यास सुरुवात होईल. नागपूरमधील लाडक्या बहिणींच्या खात्यावर उद्या जून महिन्याचा हप्ता जमा होईल. नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर उद्या सकाळपासून 1500 रुपयाचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होईल. जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर उद्या 1500 रुपयाचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल. लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका. तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणं महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे या वर्षीचा उत्पन्नाचा दाखला असेल तर तुम्हाला या वटपौर्णिमेचा बोनस मिळणार आहे. या वटपौर्णिमेच्या बोनसची एक अट अशी आहे की तुमच्याकडे जर तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल आणि तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला हा वटपौर्णिमेचा बोनस मिळणार आहे. सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी जे नियम लावले होते त्यामधीलच हा एक नियम आहे की तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असायला हवं तरच तुम्हाला वटपौर्णिमेचा बोनस तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे जर पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी सरकारकडून एक मोठी योजना तयार करण्यात आलेली आहे. ज्या महिला आहेत व ज्यांच्याकडे केसरी व पिवळं रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी राज्य सरकारकडून गुलाबी रिक्षा यामध्ये 50% अनुदान देण्याचं घोषित करण्यात आलेलं आहे. राजस्थानमध्ये ही योजना राबवण्यात आली होती. ती योजना आता महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आली आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी लाडक्या बहिणींनो खुशखबर आहे. आता तुम्हाला सरकारकडून गुलाबी रिक्षा मिळणार आहे. ही आणखीन एक योजना लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने सुरू केलेली आहे. राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुमचा उत्पन्नाचा दाखलाही असायला हवा. तुमचं उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा कमी असेल आणि तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनांचा लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वटपौर्णिमेचा बोनसही मिळेल.